नमस्ते मुलांनो, आज तुम्हाला एक वेगळ्या महत्त्वाच्या सूचना सांगण्यासाठी मी यशोदी प्रकाशनाच्या वतीनं मी सौ आहेरगावडे मॅडम या ठिकाणी आज उभी आहे. तुमचा अभ्यास नक्कीच चांगला झाला असणार आहे. इयत्ता 4थी पासून इयत्ता 7वी पासून तुम्ही या परीक्षेची तयारी करत असाल. तुमच्या पालकांनी, तुमच्या शिक्षकांनी आणि तुम्ही स्वतः देखील या परीक्षेची तयारी करण्यासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत. त्यामुळे उद्याचा पेपर तुम्हाला नक्की सोपा जाणार आहे. त्याबद्दल अजिबात भीती बाळगू नका. कारण आपण आत्मविश्वासाने जर पेपर लिहायला बसलो तर नक्कीच आपणाला सगळ्या प्रश्नांची योग्य उत्तरं मिळतात. मग या 1.5 तासामध्ये 2 वर्ष केलेला अभ्यास आपणाला एका 1.5 तासामध्ये होतायचं आहे आणि त्याच्यावरच खरं तुमचं यश अवलंबून आहे. आणि या कोणत्या सूचनांचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे हे तुम्ही नीट जाणून घ्यायचे या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे. चला तर मग बघूयात आपण या सूचना कोणत्या आहेत. पहिली सूचना, उद्याच्या पेपर संदर्भात अजिबात भीती बाळगायची नाही. आपण रोज जो सराव केलेला आहे, रोज खूप काही पेपर सोडवलेले आहेत, त्या पद्धतीनंच हा पेपर आहे असं समजायचं. भीती नको. भीती जर तुमच्या मनामध्ये भरली तर तुम्ही नको त्या चुका उद्या करून येसाल. म्हणून अगोदर भीती नष्ट करा. पहिली सूचना. दुसरी सूचना की उद्या परीक्षेला जाताना आपलं जे केंद्र आहे त्या केंद्रावर वेळेवर पोहोचा. कारण उशीर झाला की आपली काय होते, धावपळ होते, आपली धडधड वाढते आणि त्या भीतीमध्ये आपण प्रश्न चुकवायला सुरुवात करतो. म्हणून केंद्रावर वेळेवर पोहोचा. ट्रॅफिकचा विचार करून तुम्ही काय करा, केंद्रावर पोहोचा, त्या पद्धतीनं निघा. सकाळी व्यवस्थित पुरेसं जेवण करा. अगदी तंग लागेल असंही नको किंवा उपाशी पोटी सुद्धा पेपरला जायचं नाही. आज रात्री तुम्ही हलका आहार घ्यायचा आहे की जेणेकरून उद्या कोणता आपणाला पोटदुखीचा किंवा मळमळ करण्याचा त्रास होता कामा नये. ह्या सगळ्या सूचना जरी खूप क्षुल्लक वाटत असल्या तरी खूप महत्त्वाच्या आहेत. आज तुम्ही लवकर झोपायचं आहे आणि पूर्ण झोप झाल्यानंतरच उद्या तुम्ही उठायचं आहे की जेणेकरून तुम्ही उद्याचा शेवटचा पेपर संपेपर्यंत अतिशय फ्रेश राहाल. घरातून निघताना सोबत पाण्याची बाटली, डबा, एखादं एनर्जी देणारं फळ, पॅड, कंपॉस बॉक्स, हॉल तिकीट घ्यायला विसरायचं नाही. आणि काळा किंवा निळा बॉल पेन त्यासाठी चालणार आहे. त्यामुळं 2 पेन कमीत कमी तरी आपल्या कंपास बॉक्समध्ये असणं आवश्यक आहे. आजच जे केंद्र आहे ते केंद्रावर जाऊन त्याची पाहणी करून या. वॉशरूम कुठे आहे, जर आपणाला 1.5 तासाच्या वेळात जर गरज पडली तर ते वॉशरूम शोधण्याची गरज पडता कामा नये, त्याच्यात वेळ जाता कामा नये. म्हणून आजच या गोष्टी, नंबर सुद्धा आजच पाहून या, वॉशरूम सुद्धा पाहून या. म्हणजे तुमचा अजून आत्मविश्वास वाढणार आहे. म्हणजे शक्यतो 1.5 तासाच्या वेळामध्ये वॉशरूमला जायचंच नाही, पण जर वेळच आली तर आपणाला ती जागा माहीत असली पाहिजे. धावत पळत जाऊन आपण आपल्या जागेवर जाऊन बसायचं नाही. अतिशय शांततेत वेळेच्या अगोदर केंद्रावर 10 वाजताच पोहोचा. म्हणजे तुम्ही 10:30 वाजता बेंचवर शांतपणे बसाल. गेल्यावर इतर मुलांशी गप्पा अजिबात बिलकुल मारू नका, मस्ती करू नका आणि आपल्या जागेवर जाऊन शांतपणे शांत चिंतन करत मला पेपर कसा सोडवायचा आहे, काय काय मला आठवायचं आहे याबाबत तुम्ही काय करायचं, चिंतन करायचं आहे. मग तुम्ही पेपरला बसल्यानंतर परीक्षक तुमच्या वर्गात येतील. अजिबात भीती बाळगू नका. आपल्या शिक्षकांसारखेच ते असतात. त्यांनी सांगितलेल्या सूचनेचं काटेकोरपणे पालन करा. तुम्हाला OMR शीट हातामध्ये मिळाल्यानंतर ती तुमच्या नावाचीच असते. ती OMR शीट चुरगळता कामा नये, त्याला घडी पडता कामा नये, याची काळजी घ्या. आणि परीक्षकांनी सांगितलेल्या सूचनाप्रमाणेच त्यावर जे काही गोष्टी नोंदवायच्या आहेत त्या तुम्ही जरूर नोंदवा. पाण्याची बाटली सोबत ठेवा. 1.5 तासामध्ये तहान लागली तर जरूर पाणी प्या. पण पाणी पिताना आपल्या पेपरवर OMR शीटवर पाणी सांडणार नाही, याची सुद्धा तुम्ही बारकाईनं काळजी घ्यायची आहे. या सगळ्या बारकाईने काळजी घेतल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस नोंदवता तुमचा सेट कोणता आहे, ABCD, तो व्यवस्थित नीट पाहून नोंदवायचा आहे. नाहीतर D सेट असेल A नोंदवाल, A सेट असेल B नोंदवा, तर तुमच्या उत्तरपत्रिकेवर तपासताना त्याचा परिणाम जाणवेल.
म्हणून ही गोष्ट आवर्जून तुम्ही लक्षात घ्यायची. आता पेपर सोडवायला लागल्यानंतर काय करायचं, पेपर हातात पडल्यानंतर संपूर्ण 75 प्रश्नांपर्यंत एक नजर टाकायची. नजर टाकल्यानंतर हा छान, मला हा पेपर अतिशय छान पद्धतीनं सोडवता येणार आहे असा मनाला धीर द्यायचा, आत्मविश्वास पदरामध्ये पाडून घ्यायचा आणि पेपर सोडवायला सुरुवात करायची. पेपर सोडवायला सुरुवात केल्यानंतर काय करायचंय, प्रश्न पहिला शेवटपर्यंत वाचायचा. वाचल्यानंतर कच्चं काम व्यवस्थित करायचं. कच्चं काम व्यवस्थित केल्यानंतर सर्व पर्याय वाचायचे. सर्व पर्याय वाचल्यानंतर पुन्हा आपण उत्तर काढले त्याचं एकक पाहायचंय. एकक पाहिल्यानंतर प्रश्नाचा शेवट वाचायचा आहे आणि मगच उत्तर खात्रीपूर्वक आपण आपल्या 15 नंबरचं उत्तर 15 नंबरच्याच प्रश्न क्रमांकाला नोंदवायचे. ही प्रत्येक प्रश्न सोडवताना काळजी घ्यायची आहे. कच्चे काम करण्यासाठी कोरे कागद न्यायची गरज नाही आणि ते तुम्हाला वापरूही देणार नाहीत. तर तुमच्या पेपरवर, तुमचा जवळजवळ 24 पानी पेपर असतो आणि त्या पेपरवर कच्चे काम करण्यासाठी तुम्हाला पुरेशी जागा असते. फक्त तुम्ही प्लॅनिंग करून व्यवस्थित त्या कच्चं करण्यासाठी त्या कोऱ्या कागदांचा वापर करायचा आहे. अशा पद्धतीनं शेवटपर्यंत प्रत्येक प्रश्न नीट वाचून, पर्याय नीट वाचून, प्रश्नाचा शेवट वाचून, एकक नीट पाहून प्रत्येक प्रश्न व्यवस्थित सोडवायचा आहे. एक एक प्रश्न एक एक किल्ला लढवण्यासारखा लढवायचा आहे आणि तो तुम्ही नक्कीच लढवणार आहात. आणि एखादं कोडं येत नसेल, त्याला वेळ जाणार असेल तर पुढच्या प्रश्नांवर परिणाम होऊ नये यासाठी तो बाजूला ठेवा, त्याचा गोल रिकामा सोडा, पुढचे प्रश्न सोडवा. पण खालच्या प्रश्नाचं उत्तर वरच्या गोलामध्ये जाणार नाही याची सुद्धा तुम्ही त्यावेळेस काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीनं प्रत्येक प्रश्न सोडवायचा आहे. तुमची मानसिक स्थिती या पेपरसाठी खूप कारणीभूत असणार आहे. थोडासा काही आजार असेल, सर्दी असेल, खोकला असेल किंवा पोटदुखी असेल तर आजच डॉक्टरकडे जाऊन या की जेणेकरून तुम्हाला उद्या पेपर सोडवताना त्रास होणार नाही. अशा पद्धतीनं तुम्ही या परीक्षेला अतिशय छान पद्धतीनं सामोरे जाणार आहात आणि त्यासाठी तुम्हाला माझ्याकडून, मी सौ आहेर गावडे मॅडम, यशोदी प्रकाशनाच्या वतीनं आणि महात्मा फुले विद्यालयाच्या वतीनं महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.